छोट्या भुकेसाठी अगदी मस्त आणि हेल्दी असा स्नॅक बनवते. मशरूम घेतलेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे जे देठ आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे देठ फेकून द्यायचे नाहीत. पुढे त्याचा वापर मी करते, ते मी तुम्हाला दाखवेनच. आता हे आपल्याला जे देठ आहेत ते मी कापून घेतलेले आहेत आणि ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचे. कांदा घालायचा, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, ओरिगॅनो आणि चीज घातलेलं आहे मी थोडंसं किसून. आणि हे सगळं स्टफिंग आपल्याला या मशरूममध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. हे मी बेकिंग ट्रेमध्ये एअर फ्रायरच्या ठेवलेलं आहे. याच्यावरती चीज घातलं, ऑइल स्प्रे केलं आणि हे फक्त 5 मिनिटासाठी लावून घेते. मस्त असा चीझी असा हा मशरूम स्टफ तयार झाला आहे. इथे मी रंगीबेरंगी ढबू मिरची घेतली, कापून त्यातल्या बिया काढून घेतल्या. बाउलमध्ये पनीर, कांदा, ढोबळी मिरची, तिखट, मीठ, मिक्स हर्ब्स आणि थोडंसं चीज घालून किसून घेतलं. 1 चमचा टोमॅटो केचप घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही जी ढोबळी मिरची आहे आपण क्लीन करून घेतली आहे. यामधल्या बिया काढून घेतल्या. यामध्ये थोडंसं मी मीठ घालते आहे आणि बनवलेलं स्टफिंग घालून घ्यायचं आहे. हे आपल्याला एअर फ्रायरच्या या बेकिंग ट्रेमध्ये ठेवायचं, ऑइल स्प्रे करायचं आणि हे शिजवून घ्यायचं आहे फक्त 7 ते 8 मिनिटासाठी. 7 ते 8 मिनिटे झाल्यानंतर परत यावरती मोझरेला चीज घालायचं आणि फक्त अजून 5 मिनिटे मी हे लावून घेते. अप्रतिम चवीचा हा पौष्टिक आपला इव्हिनिंग स्नॅक तयार झालाय. आवडला का? कमेंट करून सांगा. धन्यवाद.